Good morning, students. Today we are going to start our next lesson, that is 1.6, in a class of their own. In a class of their own. Textbook page number 26. तुम्ही तुमच्या टेक्स्टबुक मधल्या पेज नंबर 26 वरती कॉन्सन्ट्रेट करा. आपण अगदी सुरुवातीपासून नेहमीप्रमाणे आपलं वॉर्मिंग अप आपण बघणार आहोत. तर सगळ्यात सुरुवातीला वॉर्मिंग अप मध्ये ॲन ओपिनियन पोल अशा प्रकारचा एक भाग आपल्याला दिलेला आहे. तुमच्या समोर जी आत्ता पीपीटी आहे, जो पार्ट तुमच्या समोर आत्ता स्क्रीनवरती दिसतोय, त्यामध्ये बघा ॲन ओपिनियन पोल. आय विल एक्सप्लेन यू, जस्ट लिसन इट and try to understand it. Use any one of the topics given below to carry out a quick opinion poll for your opinion poll. Talk to any 5 of your friends. Note down their responses. Agree, disagree, or not sure. In this opinion poll, there are 3 responses you have to give, or you should note down, that is agree, disagree, or not sure. 3 responses are given there. Form 3 groups, one for each topic. There are how many topics are given there? 3 topics are given there, and 3 groups are formed in our classroom. Presently we can't form the groups because of this pandemic. We are attending our lectures from distance. Whenever we will be in our classroom, we will try this pair study, group study, but presently you should do your study on your own with the help of distance learning, videos, teacher guidance. Okay? That is why there are 3 opinion polls are given in our warming up, and there are 3 responses we should give. Agree, disagree, and not sure. Discuss the findings of your opinion poll in the groups. Discuss the findings of your opinion poll in the groups. आता तुमच्या ओपिनियन पोल मधून मतावली, त्याला मराठीमध्ये काय म्हटलं जातं, ओपिनियन पोलला मतावली. म्हणजे जेव्हा एखादा सोशल क्वेश्चन येतो, त्यावेळेला मोठ्या प्रमाणावरती समाजामध्ये एखादा क्वेश्चन अराइज होतो आणि त्यावरती लोकांना प्रश्न विचारले जातात, त्यांची मतं जाणून घेतली जातात. मीडिया हे काम अत्यंत चोखपणे बजावत असतो आणि त्यातून समाजाचं काय म्हणणं आहे, सोशल व्ह्यू काय आहेत हे आपल्याला समजत असतं. तसं आपल्याला सुद्धा सवय लागली पाहिजे की आपणही आपली मतं व्यक्त केली पाहिजेत. त्याच प्रकारचं ओपिनियन पोल आपल्याला इथं काही टॉपिक्स इथं दिलेले आहेत आणि त्याच्यावरती आपण काय करायचं आहे, आपले मतं व्यक्त करायची. मत व्यक्त करत असताना मतं व्यक्त फ्री स्टाईलमध्ये इथं द्यायची नाहीत, तर दिलेल्या सेंटेन्सला आपण त्या दिलेल्या जो काय रिस्पॉन्स असेल किंवा दिलेलं जे काय तिथं वाक्य असेल त्याच्याशी आपण सहमत आहोत, सहमत नाही आहोत, की आपल्याला खात्री नाही की आपण सहमत आहोत की नाही आहोत, असे 3 प्रकारचे रिस्पॉन्स आपण देऊ शकतो. बघा नेक्स्ट, each group should select a group leader to put together the findings and to make a presentation to the class. जे 3 ग्रुप आपण इथं फॉर्म करतोय, त्या 3ही ग्रुपमधून एक लीडर आपल्याला तिथं निवडायचा आहे की जो लीडर आपण दिलेले रिस्पॉन्सेस कलेक्ट करील आणि त्या
कलेक्टेड रिस्पॉन्सेसचं एक प्रेझेंटेशन तयार करून ते क्लासरूम प्रेझेंटेशन तो देईल, की ज्या अर्थानं जो काही क्वेश्चन तिथं आपल्यासाठी दिलेला आहे, अराईज केलेला आहे, जो काही तिथं मुद्दा आहे, तो मतावलीनुसार किंवा मतावलीद्वारे आपल्यापर्यंत त्याचे रिस्पॉन्स आणि त्याचे फाइंडिंग्स काय आहेत, त्यातून नेमका निष्कर्ष काय निघाला, तो आपल्यापर्यंत पोहोचेल. म्हणून ग्रुप लीडर्स जनरली आपल्या वॉर्मिंग अपमध्ये अशा प्रकारच्या ॲक्टिव्हिटी दिलेल्या असतात की ज्याच्यामध्ये एक लीडर असतो, बाकीचे फॉलोअर्स असतात, कोणी रिस्पॉन्स देत असतं. कारण प्रत्येक विद्यार्थ्यामध्ये वेगवेगळे प्रकारचे गुण असतात आणि ते गुण त्या विद्यार्थ्यांमधून जर आपल्याला बाहेर काढायचे असतील, इन द सेन्स ते गुण जर त्या विद्यार्थ्याला ज्याच्यामध्ये ते गुण आहेत ते जर त्या विद्यार्थ्याला आपल्याला दाखवून द्यायचे असतील, तर आपण अशा प्रकारच्या संधी आपल्या स्टडीमधून, आपल्या वॉर्मिंग अपमधून, आपल्या लेसन्समधून तशा प्रकारच्या संधी आपण क्रिएट करतो आणि विद्यार्थ्यांना त्या संधी उपलब्ध करून देतो. म्हणजे त्यांना स्वतःमधले गुण, जे काय हायडिंग ट्रेट्स असतात, जे काय त्यांच्यामधले सुप्त गुण असतात, ते त्यांना स्वतःला ओळखता येतात आणि त्यावरती त्यांना डेव्हलपमेंट करता येते. तर हा जो ग्रुप लीडर असेल तो काय करील, तो आपल्या सगळ्या फाइंडिंग्ज एकत्र करणार आहे आणि त्या फाइंडिंगनुसार तो क्लासमध्ये त्या क्वेश्चनवरचं प्रेझेंटेशन करणार आहे. ओके. फॉलो द प्रेझेंटेशन्स with a discussion on the most important characteristics of a good friend, a good student and a good teacher. There are 3 topics are given: a good friend, the opinion poll about a good friend, an opinion poll about a good student, and an opinion poll about a good teacher. A good friend, a good student and good teacher. आपलं प्रत्येक वेळेला पहिलं लेक्चर आपलं हे लेसन सुरू करण्याच्या अगोदर बऱ्यापैकी मी वॉर्मिंग अपमध्ये खर्च करतो. त्याचं कारण असं आहे की कोणतीही गोष्ट लर्न करताना अगोदर त्याच्या पाठीमागचा उद्देश समजावून घेणं अत्यंत महत्त्वाचं असतं. त्यामुळं अजूनही आपण 1.6 वरतीच आहोत, पण आपल्याकडे भरपूर वेळ आहे. आपल्याकडे अजून भरपूर वेळ आहे की आपण आपलं सेकंड युनिट आता पुढच्या आठवड्यामध्ये आपण सुरुवात करू. परंतु प्रत्येक लेसन हा आपला मगिंग अप झाला पाहिजे, आपल्या डोक्यामध्ये तो लेसन प्रत्यक्षपणे एकदम फिट बसला पाहिजे आणि परत त्या लेसनकडं आपण जर कधीही वळून बघितलं तरी आपल्याला आपल्या लेक्चरमधली एक ना एक गोष्ट आपल्या लक्षात आली पाहिजे, ती आठवली पाहिजे. म्हणून मी अत्यंत डिटेलमध्ये तुमच्यासाठी या सगळ्या गोष्टी डिस्कस करतो. तुम्ही अत्यंत काळजीपूर्वक प्रत्येक गोष्ट ऐका, समजावून घ्या. तुमच्यासमोर असलेल्या टेक्स्टबुकमधून ते ऑब्झर्व करा. मी रीडिंग करत असताना यू शुड लिसन इट केअरफुली अँड व्हाईल लिसनिंग you have to observe the lines, you have to read the lines from the textbook. That is the method of true learning. Okay? Because presently we are learning from distance. Okay? You may also consider characteristics not mentioned in the tables below. इथं जे काय कॅरेक्टरिस्टिक्स अ गुड फ्रेंड, अ गुड स्टुडंट आणि गुड टीचरचे दिलेले आहेत, त्याच्या व्यतिरिक्तही काही कॅरेक्टरिस्टिक्स तुम्ही स्वतः यामध्ये डिस्कस करू शकता, ते कन्सिडरही करू शकता. दिलेले सर्व कॅरेक्टरिस्टिक्स तर तिथं आहेतच, परंतु तुमच्या वैयक्तिक मतानुसार, तुमच्या स्वतःच्या मतानुसार जर काही आणखी कॅरेक्टरिस्टिक्स अ गुड फ्रेंड, अ गुड स्टुडंट अँड गुड टीचरच्या बाबतीत जर तुम्हाला इथं द्यावे वाटत असतील तर यू कॅन डू दॅट. ओके. द फर्स्ट टॉपिक इन आवर नेक्स्ट स्लाइड you can see the 3 topics. In blue chart you can observe the first, that is what makes a good friend. Means what are the characteristics that makes a good friend.
characteristics which are needed for a good friend, for being a good friend. Okay, we'll discuss them and we should give our opinion in three options. Three responses are given there. We should select one option for each characteristics. Okay. The first is, for a good friend shows you the answer sheet at the time of exam. What is the response given here? What is the characteristics given here? A good friend is that who shows you the answer sheet at the time of exam. तोच खरा तुमचा मित्र आहे, चांगला मित्र आहे की जो परीक्षेच्या वेळेला तुम्हाला त्याची स्वतःची उत्तरपत्रिका दाखवतो, उत्तरपत्रिका दाखवून तुम्हाला मदत करतो. हे जे कॅरेक्टरिस्टिक्स गुड फ्रेंडच्या बाबतीत दिलेलं आहे, या कॅरेक्टरिस्टिक्सच्या बाबतीमध्ये गुड फ्रेंड म्हणून असं कॅरेक्टरिस्टिक्स असणारा माणूस किंवा मुलगा किंवा मुलगी तुमचा गुड फ्रेंड असू शकतो का, या बाबतीत तुम्हाला तुमचं मत नोंदवायचं आहे. आणि मत नोंदवताना you should be agree to this sentence, this characteristics, or you can disagree, or you can be not sure about your opinion. But I think जो मित्र आपल्याला परीक्षेमध्ये त्याची उत्तरपत्रिका दाखवतो तो आपला चांगला मित्र असू शकत नाही. हा, कधी कधी काही मुलांना असं वाटतं की मला पेपरसाठी अभ्यास करण्याची गरज नाही. माझ्यासमोर जर एखादा वर्गातला चांगला हुशार विद्यार्थी, अभ्यासू विद्यार्थी आला आणि त्यानं जर मला उत्तरपत्रिका दाखवली तर मला अभ्यासाची आवश्यकता नाही आहे, म्हणजे मला अभ्यासाचं टेन्शन नाही. परंतु ज्या वेळेला तुम्ही एखादी गोष्ट कॉपी करून करता त्यावेळेला तो ज्ञान घटक, ते नॉलेज पार्ट जो असतो तो तुम्ही शिकलेला नसतो, तुम्ही लर्न केलेला नसतो, तुम्हाला अंडरस्टँड झालेला नसतो आणि म्हणजे तुमची लर्निंग होत नाही. यू आर जस्ट अटेम्प्टिंग फॉर एक्झाम, यू विल गेट द गुड मार्क्स इन एक्झाम, बट यू कांट अंडरस्टँड द टॉपिक, यू कांट ॲक्वायर द नॉलेज. नॉलेज मात्र तुम्ही मिळवू शकत नाही. अँड मार्क्स अँड नॉलेज डिफर फ्रॉम इच अदर when you are copying. जर तुम्ही माल प्रॅक्टिसेस, चुकीच्या मार्गाने जर परीक्षेमध्ये मार्क मिळवत असाल तर त्या मार्कांचा आणि तुमच्या नॉलेजचा कधीही संबंध नसतो. आणि ज्या वेळेला तुमची परीक्षेचं जीवन, शाळेचं, अभ्यासाचं जीवन संपतं आणि तुम्ही रिअल लाईफमध्ये जेव्हा काही उद्योगधंदा किंवा एखादी नोकरी, एखादा जॉब तुम्ही करत असता त्यावेळेला जर तुम्ही या पद्धतीनं जर वरती गेलेला असाल तर तुम्ही रिअल अचिव्हमेंट तुमची मिळवू शकत नाही. आणि म्हणून दिस कॅरेक्टरिस्टिक्स इज नॉट फॉर अ गुड फ्रेंड. दॅट इज वाय आय पर्सनली नॉट ॲग्री, मीन्स आय एम डिसॲग्री विथ दिस कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ अ गुड फ्रेंड. व्हॉट अबाउट यू? यू हॅव टू discuss and you have to find out, you have to give a response that if you are agree, disagree or not sure about these characteristics of a good friend. Okay, the next characteristics of a good friend is points it out when you are doing something wrong. तो खरा मित्र आहे की जो तुम्ही एखादी गोष्ट जर चुकीची करत असाल तर तो तुम्हाला ते लक्षात आणून देतो की मित्रा, माय फ्रेंड, यू आर डुईंग द रॉंग थिंग. हे जो मित्र आपल्याला सांगतो तो खरा मित्र आहे. व्हॉट इज युअर रिस्पॉन्स? आर यू ॲग्री, डिसॲग्री or not sure? Obviously, lot of us will be agree with this characteristic of a good friend. Okay, the next is
sides with you in all fights and quarrels. All fights and quarrels. Without judging what has happened in the matter, if your friend is sides with you without judging in all fights and quarrels, will that be a true friend? तुमच्या प्रत्येक फाईट्समध्ये, मारामाऱ्यामध्ये, तुमच्या भांडणांमध्ये जो तुमचीच बाजू घेतोय तो तुमचा खरा मित्र आहे का? कदाचित आपल्याला असं वाटतं की भांडण जर माझं झालं तर माझ्या मित्रांना माझीच बाजू घेतली पाहिजे, परंतु कधी कधी आपण चूकही करू शकतो. हां, बऱ्याच वेळेला आपण बरोबरही असतो, त्यावेळेला आपल्या मित्रांना आपली बाजू घेतलीच पाहिजे आणि तोच खरा मित्र आहे. परंतु जेव्हा आपली चूक असेल त्यावेळेला आपल्या मित्रांना आपलीच बाजू घेतली पाहिजे अशा प्रकारचा विचार करणं आणि आपली चूकही असताना जो मित्र आपली बाजू घेतो तोच खरा मित्र आहे असं समजणं हे नक्कीच चुकीचं आहे. आणि म्हणून या बाबतीमध्ये we can't be sure. I'm not sure. I can't be agree with this and I can't be disagree with this because I don't know the actual situation. बरोबर? But they are given that all fights and quarrels. बरोबर? We can be disagree or we can be not sure about this. Okay? It depends on the situation in which the fights and quarrels took place. Okay? The situations in which the fights and quarrels took place should be in our mind to clarify that who sides us or the friend who sides with us is a good friend or not. Okay? The next characteristic is keeps a secret. Can be a friend who is keeping secrets from you a good friend? I am disagree with this because जो कोणी तुमचा मित्र असतो तो तुमच्या बरोबर असताना तो त्याचे स्वतःचे सिक्रेट्स किंवा काही गोष्टी तुमच्यापासून लपवू शकत नाही. द नेक्स्ट इज टेल्स यू ऑल द गॉसिप. जे काय तुमच्या गप्पा गोष्टी झालेल्या असतील त्या तुमच्याशी शेअर करतो, गॉसिप्स. ओके, ही शुड टेल ऑल द गॉसिप्स बिकॉज जर 3 मित्र असतील आणि 2 मित्र जर एकमेकांच्या बरोबर आणि तिसरा तुमच्या बरोबर नाही आणि तुम्ही त्याच्याबद्दल जर गॉसिप्स करत असाल, when you are in state of mind to forward any message to your friend for your friendship, 2 मित्र आहात, तिसऱ्या मित्राबद्दल तुम्ही डिस्कस करताय आणि ती जर डिस्कशन तुमची मैत्री टिकवण्यासाठी असेल, then there is no question. But when you are gossiping about the various things about your friend or your gossips are for the disrespecting of your friend, that will be wrong. जर तुम्ही तुमच्या मित्राच्या बाबतीमध्ये जर काही चुकीच्या गोष्टी जर त्याच्या पाठीमागे करत असाल तर ते चुकीचं आहे. परंतु 2 मित्र जर आपल्या तिसऱ्या मित्राच्या बाबतीमध्ये जर काही चांगलं घडवण्यासाठी, पुढचा एखादा धोका टाळण्यासाठी जर डिस्कस करत असतील तर दॅट इज नॉट रॉंग. इट इज इम्पॉर्टंट फॉर युअर फ्रेंडशिप. Here also we can say that it is depend upon our agree, disagree or not sure. It is depend on the situation. Okay? The next topic or the next discussion or opinion poll is about a good student. A good student. Who is the good student? The characteristics are given here.
The first is keeps quiet in the classroom all the time. Keeps quiet in the classroom all the time. Is that a good student? Yeah. जेव्हा शिक्षक वर्गामध्ये टीचिंग करत असतात, शिकवत असतात, त्यावेळेला जो विद्यार्थी शांतता वर्गामध्ये बाळगतो तो नक्कीच गुड स्टुडंट आहे. आय डोंट से, आय एम नॉट ॲग्री विथ दिस दॅट all the time the student should be keep quiet in the classroom. The meaning of keeping quiet in the classroom is while listening to the teachers. But while listening, if you have a doubt, you should ask the question. Okay? तुम्ही क्वेश्चन सुद्धा विचारलेच पाहिजे. Again, this characteristic is depend upon the situation in the classroom. Yeah, you have to listen to your teacher quietly. But while listening, if you have a doubt, you should ask, or you have to clarify your doubts by asking question to your teacher. Okay? Next is, often brings gifts for the teacher. Often brings gifts for the teacher. तो गुड स्टुडंट आहे का की जो टीचरसाठी नेहमीच वेगवेगळ्या प्रकारच्या भेटवस्तू आणतो? तर अजिबात नाही. आय एम डिसॲग्री विथ दिस. कारण टीचर्सला भेटवस्तू आणणं ही गोष्ट अत्यंत चुकीची आहे. हां, ज्यावेळेला टीचर्स डे असतो त्यावेळेला काही विद्यार्थी काही घेऊन येतात, परंतु टीचर्ससाठी तुम्ही कोणतीही खूप जास्त पैसे खर्च करून एखादी भेटवस्तू आणली म्हणजेच तुमचं टीचरविषयीचा रिस्पेक्ट किंवा तुमचा टीचरविषयीचं प्रेम हे व्यक्त होतं असं त्याचा अर्थ होत नाही. जर तुम्ही टीचरनं सांगितलेल्या सगळ्या गोष्टी ऐकत असाल अभ्यासाच्या बाबतीतल्या, जर तुम्ही प्रामाणिकपणाने तुमचा अभ्यास करत असाल, तुमचं वर्क करत असाल, शाळेचे डिसिप्लाइन फॉलो करत असाल, तर दॅट इज द रियल गिफ्ट फॉर युअर टीचर. अँड यू नीड नॉट ब्रिंग द व्हेरियस गिफ्ट्स, द फिजिकल गिफ्ट्स फॉर युअर टीचर फ्रॉम टाईम टू टाईम. अशा प्रकारे तुमच्या टीचरसाठी तुम्ही गिफ्ट आणण्याची कुठलीही गरज नाही. बीइंग अ गुड स्टुडंट, you should follow the instructions given by the teacher. You should follow the study tips given by the teacher, and you should observe the discipline of the school. That will be the best for being a good student. Okay? Next is, takes effort to learn something on his her own. Yeah, this is really a good student who takes effort to learn something new on his or her own. स्वतः एखादा विद्यार्थी जर प्रयत्न करत असेल नवीन काही शिकण्याचा, नवीन काही ॲक्वायर करण्याचा, तर तो नक्कीच अत्यंत चांगला विद्यार्थी आहे, गुड स्टुडंट आहे, याच्याशी आपण सहमत असणारच आहोत. अ गुड स्टुडंट इज अ पंक्च्युअल अँड रेग्युलर. Oh, yeah. Okay. A good student is a regular and punctual. That is true. I agree. Learns all answers by heart. He learns all answers by heart. Okay. Before learning all the answers by heart, you have to understand them. If you can't get any type of concept, you have to ask it to your teacher. You have to ask your teacher to explain it for you. Okay? Participates in all classroom activities. Yeah. The student is a good student who participates in all activities in the classroom. Why?
because classroom activities are very important for creating a free and very healthy environment in the classroom to learn the new things. If the climate in the classroom or environment in the classroom is tensed, then the learning will be difficult for the student and the teaching also will be difficult for the teachers. And that is why there should be the bonding between teachers and students. जर शिक्षकांनी सांगितलेली गोष्ट विद्यार्थी पाळत असतील, टीचर आणि स्टुडंटमध्ये जर लर्निंग टीचिंग प्रोसेसमध्ये बॉन्डिंग असेल, शिक्षक काय बोलतायत, त्यांचा काय उद्देश आहे हे जर विद्यार्थ्यांना मनापासून समजत असेल आणि विद्यार्थी काय म्हणतात हे जर टीचर्सला मनापासून समजत असेल, तर तिथं टीचिंग लर्निंग प्रोसेस ही अत्यंत चांगल्या प्रकारे होऊ शकते. परंतु यामध्ये जर गॅप असेल, if students are not respecting for teacher, what will happen? The teacher can't teach them by heart. टीचर त्यांच्यासाठी मनापासून, हृदयापासून, तळमळीनं तो शिकवण्याचा प्रयत्न केव्हा करेल? ज्या वेळेला स्टुडंट्स त्यांच्या इन्स्ट्रक्शन्स फॉलो करतात किंवा स्टुडंट्स प्रामाणिक प्रयत्न करतायत लर्निंगसाठी, त्यावेळेला नक्कीच अशी गोष्ट होईल. परंतु ज्यावेळेला स्टुडंट्स लर्निंगमध्ये पूर्णपणे डिटॅच होतात, सांगितलेलं काम वेळेवरती करत नाहीत, एखादी गोष्टीत जो बदल व्हायला पाहिजे तो होतच नाही, अशा वेळेला टीचर लर्निंग प्रोसेसमध्ये गॅप येतो आणि ज्या पद्धतीनं ती प्रोसेस व्हायला पाहिजे ती होत नाही. दॅट इज वाय the good student is that who participates in all classroom activities. Now, in our next opinion poll, we have to see the characteristics of a good teacher. Who is a good teacher? What are the characteristics of a good teacher, being a good teacher? The first is provides ready-made answers. That teacher is a good teacher who provides the ready-made answers to the students. Are you agree? No, I am not agree with this, because this is not the job of teacher to provide the ready-made answers to the students. Teacher should help the students to find out the answers. Teacher should help the students to make them strong, make them that much efficient to find their answers for the questions. And he should not provide them ready-made answers. That is why I am plainly disagree with this. This is not the characteristic of a good teacher. The next is friendly with all the students. Yeah, this is the characteristics of a good teacher. He should be friendly with the students. परंतु सातत्यानं जर विद्यार्थ्यांबरोबर फ्रेंडली एखादा टीचर राहत असेल आणि त्याचा विद्यार्थी जर चुकीच्या पद्धतीनं बेनिफिट घेत असतील, तर कधी कधी टीचरला कठोरही व्हावं लागतं. या he should maintain the friendly relations with his students, but for the welfare of the student, for their future, teacher should be very clear and very honest with the students for their future. का असं म्हणतोय मी? जर विद्यार्थ्यांच्या बाबतीमध्ये एखादा निर्णय किंवा एखादी गोष्ट जर
चुकीची होत असेल, टीचरला जर ती गोष्ट खटकत असेल, भविष्यामध्ये त्याचे दुष्परिणाम होणार असतील किंवा त्याचे काही वेगळे परिणाम होणार असतील, तर त्यावेळेला टीचरला ती भूमिका तिथं घ्यावीच लागते. बरोबर. सध्याच्या परिस्थितीमध्ये मुलांची, विद्यार्थ्यांची सहनशक्ती ही कमी होत चालली. त्याची वेगवेगळी कारणं आहेत. सध्या जग अत्यंत झपाट्यानं बदलत आहे. प्रत्येक घरामध्ये वातावरण वेगळं असतं आणि जे टीनेजर्स असतात, जी मुलं असतात, ती अत्यंत छोट्या छोट्या गोष्टीवरून कधी कधी नाराज होतात. ऐकून घेण्याची मनस्थिती नसते. एखादी गोष्ट सांगितल्यानंतर ती प्रत्येक वेळेला आपल्याला वरती लादलेली आहे किंवा आपल्याला ते सांगितलेलं काम आहे ते निगेटिव्हली घेतलं जातं. मी म्हणत नाही यासाठी फक्त विद्यार्थीच जबाबदार आहेत, टीचरही आहेत. परंतु सिच्युएशन बदलण्यासाठी टीचरला कधी कधी त्यांची भूमिका बदलावी लागते. बट ही शुड बी फ्रेंडली विथ हिज स्टुडंट्स in teaching learning process. I am agree with this. Brings in a lot of fun and humor in the classroom. Yeah, the fun and humor is needed while teaching learning process, but only the fun and humor is not needed. While teaching, जेव्हा आपण शिकतो तेव्हा ती प्रोसेस बोर होऊ नये, रूट लर्निंग होऊ नये, तुम्हाला एकसारखं एक सुरी ते सगळं वाटू नये, म्हणून मध्ये मध्ये काही जोकची, काही फनची, वर्गातल्या असलेल्या सिच्युएशनवरती काहीतरी बोलण्याची नक्कीच आवश्यकता असते. बरोबर. आणि अशा गोष्टी आपल्या वर्गामध्ये घडत असतात. आम्ही तुम्हाला मिस करतो, कारण प्रत्यक्ष तुम्ही आत्ता वर्गात समोर आमच्या नाही आहात. परंतु वर्गात जेव्हा विद्यार्थी असतात तेव्हा ते शांत तर कधीच बसत नाहीत. बरोबर. ते एकमेकांच्या खोड्या करत असतात, चळवळ करत असतात, कुठंतरी इकडे तिकडे बघतच असतात. काही ना काहीतरी मुलांचं चालू असतं. वी आर मिसिंग दॅट. आणि त्याच्यातूनच फन तयार होतो. त्याच्यामध्येच वेगवेगळ्या प्रकारचे ह्युमरसुद्धा क्लासरूममध्ये तयार होतात आणि मुलं हसतात. बरोबर. या, आय एम ॲग्री विथ दिस. गिव्ह चॅलेंजिंग टास्क अँड मेक्स द स्टुडंट्स वर्क ऑन देम. या, आय एम ॲग्री विथ दिस. काही चॅलेंजिंग टास्क विद्यार्थ्यांना दिले पाहिजे आणि त्याच्यावरती विद्यार्थ्यांना काम करण्यासाठी प्रोत्साहन दिलं पाहिजे. कारण दिस इज द ट्रू मेथड ऑफ लर्निंग, दॅट स्टुडंट्स आर डुईंग समथिंग ऑन देअर ओन फॉर लर्निंग. द प्रॅक्टिकल इज मोर इम्पॉर्टंट दॅन थिअरी. या, थिअरी इज ऑल्सो इम्पॉर्टंट, व्हेरी इम्पॉर्टंट, बट just like theory, the practical is also important for learning process. Okay? Last but not least, understands students' problems. Yeah. What makes a good teacher? Who understands the students' problems. There are a lot of problems in our teaching learning process and in student life, in their understanding, in their development. There are a lot of problems, and teachers should understand all the problems of students, because that is the main and prominent role of teacher, to understand the problems of students. If teacher can't understand the problems of students, he is not able to reach his students. He can't give the knowledge to his students without understanding their problems. अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे की जोपर्यंत विद्यार्थ्यांचे प्रॉब्लेम्स, त्यांच्या समस्या शिक्षकापर्यंत पोहोचत नाही किंवा तो त्या समजून घेत नाही, तोपर्यंत विद्यार्थ्यांचं अंडरस्टँडिंग होणं किंवा त्यांचं लर्निंग होणं हे शक्य नाही. दॅट इज वाय ही इज अ गुड टीचर हू अंडरस्टँड द प्रॉब्लेम्स ऑफ हिज स्टुडंट्स. वी हॅव सीन all the 3 opinion polls
we have discussed about all the characters of a good friend, a good student, and a good teacher. And I have given you the clear explanation about each and every characteristics of a good friend, characteristics of a good student, and characteristics of a good teacher. Okay? In this lecture, we will stop here. We have seen all the part which is the warming up for this lesson, that is in a class of their own. In our next lecture, we will start our lesson, the actual content part of our lesson, that is 1.6, in a class of their own. Okay? Then goodbye. We will meet in our next lecture. Okay?